श्री स्वामी समर्थ. तुळशीची वनस्पती म्हणून धार्मिक, आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व यथांग आहे. हिंदू धर्मशास्त्रांमध्ये तुळशीला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे, तर वास्तू आणि आयुर्वेदात तुळशीचे स्थान सर्वोच्च आहे. तुळशीच्या नियमित वापराने आणि तुळशीशी संबंधित उपायांनी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आर्थिक चणचण दूर होते आणि आरोग्याचे रक्षण होते. खालील तुळशीचे अथांग, प्रभावी आणि ट्रेंडिंग 30 उपाय तोडगे सविस्तर दिले आहेत. आर्थिक समृद्धी आणि वास्तूसाठी उपाय 1 ते 10. कच्च्या दुधाचा अर्ध्या आर्थिक आवक वाढवण्यासाठी गुरुवार किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाण्यात थोडे कच्चे दूध मिसळून अर्पण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पैशांची आवक सुधारते. तुळशीचे मूळ आणि लाल कापड तिजोरी समृद्धी. अमावस्येला किंवा रविवारी सोडून कोणत्याही दिवशी तुळशीचे थोडेसे वाळलेले मूळ रूट आणून ते लाल कपड्यात बांधा. हे घरातील तिजोरीला किंवा लॉकरमध्ये ठेवा. यामुळे आवश्यक खर्च थांबतो आणि धनाची वृद्धी होते. तुळशीच्या लाकडाची वात कार्यात यशासाठी एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे सुकून पडलेले लाकूड काडी रुईच्या कापसात गुंडाळून त्याची वात बनवा. ही वात शुद्ध तुपात बुडवून देवापुढे किंवा दिवा लावा. यामुळे रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतात. तुळशीची मंजिरी अर्पण करणे कर्जमुक्ती. तुळशीला मंजिरी बिया आल्यावर त्या काढून श्री विष्णूंना किंवा भगवान श्रीकृष्णाला चरणी अर्पण करा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि डोक्यावरील कर्जाचा भार हलका होतो. उत्तर पूर्व ईशान्य दिशेत स्थापना. घराच्या ईशान्य नॉर्थ ईस्ट किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा. यामुळे वास्तुदोष दूर होतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी आणि प्रेम टिकून राहते. मंजिरी आणि कापूस दूर. नकारात्मक ऊर्जा नाशक. घरात नकारात्मकता किंवा सतत कटकटी वाटत असतील तर तुळशीची मंजिरी आणि थोडे कापूर एकत्र करून संध्याकाळी घरात त्याचा धूर करा. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक बनते. जल अर्पण करताना मंत्र जप. रोज सकाळी तुळशीला जप अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महाप्रसाद जननी आणि सौभाग्यवर्धिनी या मंत्राचा उच्चार करा. यामुळे मन शांत राहते आणि इच्छापूर्ती होते. तुळशीची पानांची माळ. व्यापारात किंवा व्यवसायात यश हवे असल्यास 108 तुळशीच्या पानांची माळ बनवून गुरुवारी विष्णू मंदिरात किंवा श्रीकृष्णाला अर्पण करा. पिठाचा दिवा. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी दर गुरुवारी संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा दिवा बनवून त्यात तूप आणि तुळशीचे एक पान घालून तुळशीच्या रोपाजवळ लावा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. नियमित तुळशीची पूजा आणि दिवा. रोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने घरावर लक्ष्मीची सदैव कृपा राहते आणि आजारपण दूर पळते. आरोग्य आणि औषधी रामबाण उपाय. 11 ते 20. सर्दी, खोकला आणि कफावर वाळ काढा. तुळशीचे 5 ते 6 तुळशीचे पाने, थोडे आले, काळी मिरी आणि गूळ पाण्यात उकळून काढा बनवा. हा काढा प्यायल्याने सर्दी, ताप आणि खोकल्यांपासून त्वरित आराम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी इम्युनिटी बूस्टर. रोज सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 तुळशीचे पाने स्वच्छ धुवून गिळा. पाने चावून गिळावीत. यामुळे शरीरातील प्रतिरोधकारक शक्ती प्रचंड वाढते. डोकेदुखीवर तुळशीचा लेप. तुळशीचे पाने आणि चंदनाची पावडर एकत्र वाटून कपाळावर लेप लावा. यामुळे मायग्रेन किंवा उष्णतेमुळे होणारा डोकेदुखी लगेच थांबते. त्वचेच्या समस्या आणि पिंपल्स. तुळशीच्या पानांचा रस काढून तो चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा डागांवर लावा. तुळशीची अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे त्वचा साफ आणि चमकदार होते. पोटाच्या तक्रारी आणि अपचन. 1 चमचा तुळशीच्या पानांचा रस आणि 1 चमचा आल्याचा रस एकत्र करून घेतल्याने पोटातील गॅस, अपचन आणि मळमळ दूर होते. घशातील खवखव आणि इन्फेक्शन. तुळशीचे पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळाचा गार्गल करा.
घशाचे खवखव आणि वेदना लगेच कमी होतात. तोंडाचा दुर्गंध दूर करणे. रोज तुळशीचे 2 पाने खाल्ल्याने किंवा तुळशीच्या पानांचे थोडे धुतल्याने तोंडातील बॅक्टेरियल नष्ट होतात आणि दुर्गंधी दूर होते. किडनी स्टोन मुतखडा वरील उपाय. तुळशीच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून रोज सकाळी काही महिने घेतल्याने लहान मुतखडा निघून जाण्यास मदत होते. मानसिक ताण आणि निद्राशान. रात्री झोपण्यापूर्वी तुळशीचा चहा किंवा तुळशीचे 4-5 पाने टाकून उकळलेले पाणी प्यायल्याने डोके शांत होते आणि शांत झोप येते. विषारी कीटक दंशावर उपाय. किडा किंवा मधमाशी चावल्याने त्या जागेवर तुळशीच्या पाण्याचा रस किंवा लेप लावावा. यामुळे जळजळ आणि सूज कमी होते. ग्रहदोष, वास्तू आणि जीवनशैली सुधारण्यासाठी उपाय. 21 ते 30 तुळशीचे माळ गळ्यात धारण करणे. तुळशीच्या लाकडाची माळ. तुळस माळ गळ्यात घातल्याने मन शांत राहते, बुद्धी तीव्र होते आणि नकारात्मक विचार दूर राहतात. मुलांची एकाग्रता वाढते. अभ्यासात मन लागत नसेल तर मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर जवळ तुळशीचे लहान रोप ठेवा आणि रोज सकाळी त्यांना 2 तुळशीची पाने खायला द्या. वाईट स्वप्ने किंवा भीती दूर करणे. रात्री झोपताना उशीखाली तुळशीची 4-5 पाने ठेवा. यामुळे वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि भीती वाटणे बंद होते. लग्नातील अडथळे दूर करणे. विवाहासाठी स्थळ जमत नसेल किंवा अडचणी येत असतील तर रोज तुळशीचा जल अर्पण करून हळद कुंकू वाहा. घरातील कलह मिटवण्यासाठी. घरात सतत वाद होत असतील तर तुळशीचे जल, तुळशीचे पाने, टाकलेले पाणी रोज सकाळी पूर्ण घरात शिंपडा. राहू, केतू आणि शनी दोषावर शांती. शनिवार तुळशीच्या रोपाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनी दोष आणि इतर ग्रह दोषांची तीव्रता कमी होते. मुख्य दरवाजावर तुळशीचे रोप. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळशीची झाडे ठेवल्याने वाईट नजर आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. सुख समृद्धीसाठी एकादशी नियम. एकादशी, रविवार आणि सूर्य-चंद्र ग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि पाने तोडू नयेत. या नियमाचे पालन केल्याने घरात भरभराट राहते. कामातील अडथळे दूर करणे. महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडताना तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नका. नमस्कार करा आणि मनोमन कामात यशाची प्रार्थना करा. वाळलेल्या तुळशीचे विसर्जन. तुळशीचे रोप सुकल्यास ते घरात ठेवू नये. ते जलप्रवाहात विसर्जित करावे आणि त्या कुंडीत लगेच नवीन तुळशीचे रोप लावावे. सुकलेली तुळशी घरात ठेवल्याने प्रगती थांबते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.